कॉर्पोरेट लाईफमध्ये सॉफ्ट स्किलचं जास्त महत्त्व आहे, कारण सॉफ्ट स्किलमुळे पगार वाढते, प्रमोशन पटापटा होतात, लिडरशिपसाठी उपयुक्त मानलं जातं, टीम बॉन्डिंग चांगली होते, टीम क्रिएट होते. गव्हर्नमेंट जॉबमध्ये त्याचं महत्त्व कमी आहे असा एक मिथ आहे, कारण की सॅलरीज फिक्स्ड आहेत, सर्टॅनिटी आहे. होऊन काय होणार आहे की सॉफ्ट स्किल नसतील आणि असतील तरी. तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये दिले गव्हर्नमेंटमध्ये कसं युजफुल आहे. पण हे बरोबर आहे का की कॉर्पोरेट लाईफमध्ये जास्त महत्त्व आहे सॉफ्ट स्किलला आणि गव्हर्नमेंटमध्ये कमी आहे का? बरोबरीचं आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यासाठी जास्त आहे कारण खरोखर पुढचे सगळे प्रमोशन्स त्याच्यावर ठरले आहेत. म्हणजे तुम्ही सर्व्हिसमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉईन होताना इंटेलेक्च्युअल लेवल बाकीच्या सगळ्यांपेक्षा तुमची हाय होती, म्हणून तुम्ही त्या जॉबमध्ये गेला आहात. पण आता हे पुन्हा टीम मॅनेजमेंट, लिडरशिप, प्रेझेंटेशन वगैरे वगैरे हे तुम्हाला हँडल करता येणार नसेल तर तुमच्याऐवजी ज्याच्यात हे स्किल्स आहेत, मे बी तुमच्यापेक्षा जॉईनिंगच्या वेळेस त्याला मार्क कमी असतील पण आज त्याला प्रमोशन मिळणार आहे. म्हणून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. ते बरोबर आहे. ठीक आहे. तिसरा मिसकन्सेप्शन मिथ असं आहे की टॉपर्स असतात जे बुकिश असतात, थोडेसे पुस्तकी किडे असं मराठीत म्हणतात, तर त्या लोकांना कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल शिकायला थोडा वेळ लागतो, कारण एक पॅटर्न त्यांचा ठरलेला असतो पुस्तकामध्येच राहण्याचा. आणि जे ॲव्हरेज स्टुडंट असतात किंवा थोडे बॅकबेंचर असतात ते पुढे जाऊन थोडे अजून चांगले कम्युनिकेटर होतात का? कारण बरेचसे एक्झाम्पल्स आपण बघतो, कॉलेज ड्रॉपआउट आहे, मोठा झाला, किंवा बरेच एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला माहिती आहे, फेल झाला, मोठा झाला. इव्हन आय एम द एक्झाम्पल की मी बॅकबेंचर होतो, शाय मुलगा होतो, आणि मग आज जे विकनेस होतं ते ॲडव्हान्टेजमध्ये कन्वर्ट झालं आहे. आणि माझ्याही लाईफमध्ये मलाही असं वाटतं कुठेतरी की थोडे बुकिश लोकांना थोडं अवघड जात असेल का सॉफ्ट स्किल? आता त्याचं उत्तर मी देते, पण अगोदर ना ते हे जे तुम्ही म्हणालात की कॉलेज ड्रॉपआउट केलं आणि पुढे गेला, फेल झाला आणि पुढे गेला, मला आठवतंय ते मध्यंतरी वाचल्यासारखं की स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा बरेच जण तसे सिलेक्ट झाले की तो रिक्षावाल्याचा होता, सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर बांगड्या विकणारी ती बाई होती, तिचा मुलगा सिलेक्ट झाला. ती भांडे घासणारी बाई होती, तिचा मुलगा सिलेक्ट झाला. सो मुलांनी आता असं आपल्या आई वडिलांना म्हणायला सुरुवात करू नये, तुम्ही काय एवढे छान जॉब करतात, तुम्ही रिक्षावाले असतात, तू बांगड्या विकणारी असतीस तर माझं सिलेक्शन झालं असतं. एनिवे, जोक अपार्ट. पण पुन्हा मुद्दा तोच येईल ना अविनाश, की हा जो बुकिश आहे, पूर्णपणे तो पुस्तकामध्ये लक्ष देतोय, त्याला जर कम्युनिकेशन स्किलची आवश्यकता स्वतःसाठी वाटत नाही तर आपण इन्सिस्ट करणारे कोण की तू कम्युनिकेशन शिक म्हणणारे? त्याला जेवढ्या, एकतर तो बुकिश असेल, खूप कमी लोकांच्या संपर्कात राहणं असा त्याचा स्वतःचा स्वभाव असेल, तर त्यांच्याशी रिलेशन व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी जेवढं कम्युनिकेशन आवश्यक आहे तेवढं तो करत असेल ना. म्हणून त्याला जर प्रॉब्लेम नाहीये स्वतःच्या कम्युनिकेशन स्किलशी, तर नाही तुला आलंच पाहिजे, तू सगळ्यांसमोर पुन्हा तीच इमेज घेत की तो आला की सगळ्यांशी बोलायला लागला आणि हाय हॅलो करायला लागला वगैरे वगैरे, त्याची गरज नाही.